तासगाव नगर परिषदेत सत्तांतर, स्वाभिमानी विकास आघाडीला बहुमत, राजकीय समीकरणांना नवे वळण। तासगाव नगर परिषद निवडणुकीचा आज निकाल जाहीर झाला असून या निकालाने सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर आलेल्या या निकालात स्वाभिमानी विकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे। एकूण 24 जागांच्या तासगाव नगर परिषदेत स्वाभिमानी विकास आघाडीने 13 जागांवर विजय मिळवला, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटला 11 जागांवर समाधान मानावे लागले। या निकालामुळे सत्ताधारी गटाला बहुमत मिळाले असून नगर परिषदेवर स्वाभिमानी विकास आघाडीचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। ही निवडणूक केवळ नगर परिषदेपुरती मर्यादित न राहता संजय काका पाटील आणि आमदार रोहित पाटील यांच्यातील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिली जात होती। त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष तासगावकडे लागले होते। यावर संजय काका पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया। निकालानंतर संजय काका पाटील यांनी माध्यमांशी बोलताना हा विजय जनतेने विकासाच्या कामावर टाकलेला विश्वास असल्याचे सांगितले। तसेच तासगावच्या पाणी पुरवठा, रस्ते आणि नागरी सुविधांच्या प्रश्नावर आघाडी अधिक वेगाने काम करणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। यावेळी प्रभाकर बाबा पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करत निकालावर प्रतिक्रिया देताना हा विजय स्थानिक कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि संघटनेच्या ताकदीचा परिणाम असल्याचे स्पष्ट केले। तासगाव सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार केला जाईल असे संकेत त्यांनी दिले। एकूणच तासगाव नगर परिषद निवडणुकीचा हा निकाल आगामी स्थानिक आणि जिल्हास्तरीय राजकारणाची दिशा ठरवणारा मानला जात आहे।